पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेने मोठा दणका दिलाय। 274 कोटींची थकबाकी न भरल्याने एरंडवणे, कोंढवा, सिंहगड इथल्या 3 इमारती पालिकेकडून सील करण्यात आल्या। 5 जूनपर्यंत विठ्ठल मंदिरातील काम पूर्ण करण्याचे आदेश मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ठेकेदारांना दिलेत। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती हे आदेश देण्यात आलेले आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती संवर्धन आणि गाभारा सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। आमदार अबू अजमींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। औरंगजेबा संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत अबू अजमींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। 20,000च्या जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आला। माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयात बॉम्ब असल्याचा ईमेल आल्यामुळे खळबळ माजली। त्यानंतर आकुर्डीतील डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालयात BDDSच्या पथकाने 3 तास तपास केला, मात्र काहीच न सापडल्यामुळे हा खोडसाळपणा करण्यात आल्याचं समोर आलं। पोलिसांकडून धमकी देणाराचा शोध सुरू आहे। आरोपी गौरव आहुजाला पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। गौरव आहुजाने पुण्यातील शास्त्रीनगर चौकात अश्लील चाळे आणि महिलांसमोर लघुशंका केली होती। या प्रकरणात आहुजाला शिक्षा सुनावण्यात आली आहे। वाल्मिक कराड आणि त्यांची लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशीच सांगितलं होतं, असा धक्कादायक जबाब देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिलाय। बीडनंतर लातूरमध्ये भर दिवसा एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला। त्यानंतर भर रस्त्यात 5 ते 7 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला दगडाने ठेचून बेदम मारले। या तरुणाची प्रकृती गंभीर असून पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। वाल्मिक कराड असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील CCTV दाखवा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। तर बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळेसारखाच दुसरा कोणी आलाय का अशी शंका सुद्धा देशमुखांनी उपस्थित केली। नागपूर महापालिकेला आतापर्यंत 200 कोटींचा मालमत्ता कर प्राप्त झालाय। दरम्यान थकबाकी असणाऱ्या 1000 मालमत्ता पालिका विक्रीस काढणार आहेत। पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जर मालमत्ता कर भरला नाही तर कडक कारवाईचा इशारा पालिकेने दिलाय। मुंबईतल्या एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्यांनी मराठी ग्राहकाला दम दिलाय। आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हीच हिंदी बोला असं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं। या संभाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। दरम्यान एअरटेलमधील कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा, अन्यथा मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही असा इशारा उभाटा पक्षाकडून देण्यात आलाय। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय। याबाबत गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत विरोध दर्शवलाय। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये 40 वर्ष जुन्या दुकानांवरती म्हाडाने तोडक कारवाई केली आहे। दुकानांचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे। अद्याप दुकानदारांना पर्यायी जागा मिळाली नाहीये, त्यामुळे संतापलेल्या दुकानदारांनी म्हाडाविरोधात कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये दिलं आहे। ठाण्यात ठिकठिकाणी कचरा साचलाय, त्यामुळे ठाणेकर त्रस्त झालेत। दरम्यान या प्रश्नावरती महापालिकेने 3 ते 4 दिवसात तोडगा न काढल्यास सगळा कचरा महापालिकेच्या मुख्यालयात टाकणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय। तर खंडणी वसुलीसाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागण्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी क्लीन TMC ही मोहीम हाती घेण्याचं आवाहन परांजपेंनी केलं आहे। इतिहासाचं विकृतीकरण करणं हा सध्या अजेंडा राबवला जातोय। तोफखाना प्रमुख, अंगरक्षक, वकील हेही मुस्लिम होते अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। या सगळ्यामुळे महाराष्ट्राची हानी होणार अशी टीका आव्हाडांनी नितेश राणेंवरती केली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 45 कोटी तर दुसऱ्याला 35 कोटी लागल्याची चर्चा आहे। मात्र मला 10-12 कोटी लागले आणि मी निवडून आलो असा दावा माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय। आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेतली। पुण्यातील वेताळटेकडी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि नव्या महाबळेश्वर प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भात आदित्य ठाकरेंनी पंकजा मुंडेंशी चर्चा केली। आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। परळीतील निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्याने त्यांची आई गावाकडे राहते। आमचं कुटुंब एक असून आम्ही धनंजय मुंडेंसोबत आहोत असं अजय मुंडे म्हणालेत। तर खोक्याच्या प्रकरणात धस यांना सहआरोपी करावी अशी मागणी सुद्धा अजय मुंडेंनी केली।
अमरावतीमध्ये विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी उपस्थिती लावली. राज्याच्या विकासाला चालना देणं हा या परिषदेचा उद्देश होता. नाशिकच्या मालेगावमधील काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांनी नंदुरबारमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची छुपी भेट घेतली आहे. हिरे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्याच अनुषंगाने त्यांनी विजय चौधरींची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. संग्राम खोते यांच्या समर्थकांनी विठ्ठलाला साकडं घातलंय. संत नामदेव इथे विठ्ठलाच्या मूर्तीचा अभिषेक घालत संग्राम खोतेंना विधान परिषदेवरती घेण्यात यावं असं साकडं समर्थकांनी घातलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी 15 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली तालुक्या पक्षाचा आढावा घेणार आहेत. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. कोल्हापुरात एका भावाने स्वतःच्या सख्ख्या बहिणीलाच 26,78,000चा चुना लावलाय. बहिणीच्या आरोपांनंतर श्रीनाथ पाटील या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पैसे परत करण्यास नकार देत भावाने ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप बहिणीनं केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलपिंपळगावची काही वर्षापूर्वी लुटमार करणारे आणि व्यसनाधीन तरुणांचं गाव अशी ओळख होती. मात्र आता हे गाव मंदिरांचं गाव, धार्मिक गाव म्हणून ओळखलं जात आहे. इथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ असून अख्खं गाव सेवेकरी बनलेलं आहे. प्रत्येक गुरुवारी जवळपास 2,000 लोकांना अन्नदान केलं जात आहे आणि विशेष म्हणजे पुढच्या 13 वर्षांच्या अन्नदानाच्या पंक्ती आत्ताच बुक झाल्या. नंदुरबारच्या गुजर भवाली गावातील विकास कामांवरून आज 2 गट पोलीस स्टेशनमध्येच आमनेसामने आले. भ्रष्टाचाराचा आरोप करत एका गटाने पंचायत समितीला घेराव घातला. यावेळेला दुसऱ्या गटाने विकास कामात खोडा घातल्याचा आरोप करत पहिल्या गटावरती टीका केली. नांदेडमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. भोकरमधील अनेक गावात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रत्नागिरी आणि रायगडला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी लेन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पुण्याहून येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास आता सुखद होणार आहे. लासलगाव, मनमाडसह नाशिकमधील सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्यांच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्यांच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात खरबुजांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रमजानचा महिना आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे खरबुजांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. परभणीतील मध्यवस्तीत रस्त्यांची, नाल्यांची, पुलाची कामं गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ही कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी आता स्थानिक करत आहेत. गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत रुईभर आणि पोहनेर इथल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांनी शेतामध्ये गाळ टाकून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहिले. दरम्यान आम्हाला योजनेचा लाभ द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. इसापूर धरणातून पाण्याची तिसरी पाळी काल सोडण्यात आली आहे. दरम्यान आज नांदेडमधील अर्धापूर, भोकर, मुदखेड या भागातील कॅनॉलमध्ये इसापूरचं पाणी आलंय. त्यामुळे 3 तालुक्यातील पिकांना आता जीवदान मिळालंय. गोंदियातील अतिक्रमणांवरती पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. फुटपाथवरती असलेल्या दुकानांवरती कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली आहे. नगर परिषदेने या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. उन्हाळा सुरू होताच पंढरपूरच्या बाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे. उन्हाळ्यामध्ये कलिंगड, खरबूज, संत्र्यांच्या फळांना मोठी मागणी असते. दरम्यान पंढरपुरातील बाजारात 60 ते 70 टन कलिंगडाची आवक झाली. दौंड नगरपालिकेला 2 शववाहिन्यांची गरज असतानाही त्याची पूर्तता होत नाहीये. सरकारने खरेदी केलेल्या 100 शववाहिन्या नायडू रुग्णालयामध्ये पडून आहेत. पण दौंड नगरपालिकेत शववाहिनी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. लोकांची ही मागणी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. नंदुरबारच्या तळोदा पालिकेसमोर जय श्रीराम सोशल ग्रुपने अभिनव आंदोलन केलंय.
वारंवार आंदोलन निवेदनं देऊन सुद्धा आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या सोशल ग्रुपने शहरभरातील कचरा गोळा करत थेट पालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये टाकलाय. भीमशक्ती सामाजिक संघटनेने अन्याय अत्याचाराविरोधात राज्यभर आंदोलन पुकारले. सोलापुरातील जिल्हा परिषदेसमोर भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय भजन आंदोलन केले. शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. शिवना संघर्ष समितीने गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. कालव्यातून शिवना नदीपात्रात 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी केली. सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभाराविरोधात वेताळ बांबर्डेतील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. 2 वर्ष उलटून सुद्धा ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न केल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे. वर्ध्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला अनुदान मिळालं नाही. गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निर्वाह भोजन भत्ता न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयात ठिय्या मांडलाय. विशेष समाज कल्याण आयुक्त किशोर भोयर यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून विद्यार्थ्यांनी रखडलेल्या अनुदानाकडे लक्ष वेधलं आहे. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मध्ये होणारं वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये असेल. 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाईल. तर JNPTच्या तिप्पट वाढवण बंदर असेल असा दावा अजित पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेमध्ये 7,967 कोटींची सवलत देण्यात आलेली आहे अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटींची 1,48,888 कामं हाती घेण्यात आली आहेत. अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी 5,000 कोटींचा खर्च करण्यात येईल. तसंच AI वापराचं धोरण आखता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी देण्यात येतील. निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान 15.4% इतकं आहे. तसंच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून मांडवा तसंच एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधांयुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना विविध महामंडळांकडून राबवण्यात येत आहेत. त्यासाठी खर्चामध्ये 42% वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा कार्यक्रमाच्या खर्चात 40% वाढ करण्यात आली. राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, तुळजापूर, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये न्यायालयांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारनं भांडवली खर्चासाठी 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेतून सरकारला 13,807 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून अभियान राबवण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नमामि गोदावरी अभियान राबवण्यात येईल. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर पुण्यातील आंबेगाव इथे 4 टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असून 2 टप्प्यातील काम पूर्ण झालेली आहे. तर सरकार आणखीन 50 कोटी देणार अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागासाठी 225 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला 1,367 कोटी तर सामान्य प्रशासन विभागासाठी 2,899 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी 25 लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर केलाय. सरकारने नुकत्या
नुसत्या थापा मारल्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलंय. आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय. सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केलंय. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नव्हतं. कंत्राटदारांसाठी मात्र बऱ्याच गोष्टी आहेत. लाडक्या कंत्राटदारांनीच हा अर्थसंकल्प गिळलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केलेली नाहीये. 2100 रुपये भविष्यात देणार आहात, मग मतही तेव्हाच मागायची होती असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेला आदिती तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. विरोधक म्हणत होते योजना डिसेंबरनंतर बंद होईल, पण आम्ही यशस्वीरित्या योजना सुरू ठेवली आहे. तर 2100 रुपयांबाबतची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडतील असं वक्तव्य तटकरेंनी केलंय. अर्थसंकल्पावरती खासदार बळवंत वानखडेंनी हल्लाबोल केलाय. निवडणुकीच्या काळात केवळ पोकळ घोषणांचा पाऊस पडला, मात्र आता अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय अशी टीका खासदार वानखडेंनी केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर केलाय. अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 45,891 कोटी रुपयांचा तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा हातात घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकासही लांबणार नाही. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. शासनाकडून उद्योगाला प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळे देशी विदेशी गुंतवणुकीत वाढ होते, रोजगारात वाढ होते. दावोसमधून 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झालाय. राज्यात 15 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. उल्हासनगरच्या भरतनगर भागात सर्व्हेसाठी गेलेल्या आशा सेविकांना मारहाण करण्यात आलेली आहे. 2 आशा सेविका क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या सर्व्हेसाठी भरतनगर भागामध्ये गेल्या होत्या आणि आशा सेविकांना शिवीगाळ करत फरशी आणि दगड फेकून मारत मारहाण करण्यात आलेली आहे. आशा सेविकांनी कशीबशी आपली सुटका करून घेत पोलीस स्टेशन गाठलंय. या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बजेटमधून लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा झाली आहे. 2100 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे महिलांना केवळ 1500 रुपयेच मिळणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी, तर फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती आता 6% कर आकारण्यात येणार आहे. तर 4 चाकी वाहनांसाठी 1% कर वाढवण्यात आला आहे. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. त्यामुळे वीज दर कमी होण्याची शक्यता आहे. यासह येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र उभारणार आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर 2030 पर्यंत अर्थव्यवस्था 300 बिलियन पर्यंत नेण्याची उद्दिष्ट आहे. नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येईल. गडचिरोली जिल्ह्यासाठी 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून जिल्ह्यामध्ये जवळपास 7,500 रोजगारांची निर्मिती होणं अपेक्षित आहे. मुंबई पुण्यात 64 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तर राज्यभरात 5 वर्षात 237 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची 5,670 कोटी रुपये किमतीची कामं मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तर सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. महाराष्ट्रातील सागरी विकास धोरणात बंदर विकासासाठी विविध गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. पालघरमध्ये होणारं वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये असेल. 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाईल. तर JNPTच्या तिप्पट वाढवण बंदर असेल असा दावा अजित पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेमध्ये 7,967 कोटींची सवलत देण्यात आलेली आहे अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटींची 1,48,888 कामं हाती घेण्यात आली आहेत. अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी 5,000 कोटींचा खर्च करण्यात येईल. तसंच AI वापराचं धोरण आखता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी देण्यात येतील. निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलंय. त्यानुसार देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान 15.4% इतकं आहे. तसंच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून मांडवा तसंच एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधांयुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना विविध महामंडळांकडून राबवण्यात येत आहेत. त्यासाठी खर्चामध्ये 42% वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा कार्यक्रमाच्या खर्चात 40% वाढ करण्यात आली. राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, तुळजापूर, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये न्यायालयांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारनं भांडवली खर्चासाठी 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेतून सरकारला 13,807 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून अभियान राबवण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नमामि गोदावरी अभियान राबवण्यात येईल. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर पुण्यातील आंबेगाव इथे 4 टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असून 2 टप्प्यातील काम पूर्ण झालेली आहे. तर सरकार आणखीन 50 कोटी देणार अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागासाठी 225 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला 1,367 कोटी तर सामान्य प्रशासन विभागासाठी 2,899 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी 25 लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर केलाय. सरकारने नुसत्या थापा मारल्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलंय. आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय.